वेलकम टू स्टेप आउट एक्सप्लोर सर. आज आम्ही हा ब्लॉग मराठीत करतोय. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही भाग घेतोय आय टी दिंडीमध्ये. चला आज एक्सप्लोर करूया आय टी दिंडी म्हणजेच वारी जी पंढरपूरला जाते. दरवर्षी आय टी दिंडी गट पंढरपूर वारीमध्ये सामील होतो. हा गट श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आळंदी इथनं वारीला सुरुवात करतो. हा प्रवास आळंदीहून सुरू होऊन पुणे आणि सासवडमधून जातो आणि आषाढी एकादशीला विठोबा मंदिर पंढरपूर इथे संपतो. यावर्षी 30 जून 2024 रविवार रोजी आय टी दिंडी आळंदी ते पुणेच्या मार्गे JM रोड पाताळेश्वर मंदिरापर्यंत चालत जाईल. सुमारे 21.8 किलोमीटरचा प्रवास करेल. आम्ही आता पोहोचलेलो आहे आळंदी येथे. इथनं आता मंदिरापर्यंत आम्ही पायी जातोय. कमीत कमी 1 किलोमीटर अंतर पायी चालायचं आहे. तुम्ही बघू शकता किती लोक आलेले आहेत इथे. ही पूर्ण आय टी दिंडी आहे. सगळा जो जनसमुदाय दिसतोय तो सगळा आय टी कंपनीवाले. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढी आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेला होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना केली जाते. अशाच एका दिंडीचा आम्हीसुद्धा भाग म्हणून आहोत. आज ही वारी संपन्न करतो आहे. आज आम्ही आय टी दिंडीत भाग घेतो आहे आणि या वारीला प्रारंभ करतो आहे. आम्ही आलो आहेत नाश्ता करण्यासाठी. इथनं मग आम्ही समोर नाश्ता झाल्यावर दिंडीमध्ये जाऊ. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, नाही त्रिभुवनी ऐसा सोहळा. पंढरपूरची वारी ही ईश्वरप्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. पंढरपूरच्या वारीला दरवर्षी शेकडो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीस येतात. या पालखीमध्ये अनेक दिंड्यांचा सहभाग असतो. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे आणि अशाच एका दिंडीचा भाग म्हणून आम्ही आज भाग घेतो आहे आय टी दिंडीमध्ये. वारकरी संप्रदाय हा मानवी जीवनामध्ये परमेश्वरी प्रेमाची अनुभूती वारंवार घेऊन ते जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध व संपन्न कसे करावे याचा सुलभ राजमार्ग सांगणारा संप्रदाय आहे. हाच एक अनुभव घेत असलेली आय टी दिंडी. वारीमध्ये भजनाबरोबरच भारुडं, संकीर्तन, धाव, फुगडी आहेत. या वाटचालीला एक संत खेळाचे रूप दिले जाते. काही उभी रिंगणे केली जातात. रिंगण म्हणजे एक वर्तुळ. जीवनाच्या कोणत्याही क्षणापासून जीवरूप बिंदूपासून निघायचे आणि व्यापक शिवरूपाला वळसा घालून पुन्हा जीवरूप अवस्थेच्या बिंदू पाहिजे. त्यातूनच जीवनाचे रिंगण पूर्ण होते. असंच एक रिंगण करताना आय टी दिंडी.
हा जो नगाडा वाजतो आहे तो आहे की आता याच्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे आगमन होणार आहे. या पालखीला मार्च करताना अश्वावर एक सेवक मार्ग दाखवत आहे. त्याच्या मागोमाग 27 दिंड्या आहेत आणि त्या 27 दिंड्यांच्या नंतर श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. सो त्याच्यामध्ये जी 25व्या नंबरची पालखी आहे ती आहे IT दिंडी. आता IT दिंडी वाट बघते आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची. ही पालखी जेव्हा येईल तेव्हा दर्शन घेतल्यावर IT दिंडी इथनं वारीमध्ये परत प्रस्थान करेल आणि थेट पुण्याला जाईल. आम्ही आता ब्रेक घेतला आहे चहा आणि नाश्त्यासाठी. त्यानंतर आम्ही इथनं परत निघू. आता सध्या दिघी नाक्यावर आहे. इथनं आता लंच ब्रेक होईल, तिथेच थांबू. लोकांचा उत्साह बघा. पंढरीपर्यंत 10 ते 15 लाख वारी करतात. आता त्या पंढरपूरच्या झालाच पाहिजे. जनता सुरू असते, बंदी लागते, पण नाही लागेल. मला जे 2 शब्द बोलायला तुम्ही परवानगी
लाल